माजऱ्यात ईव्हीएम विरोधात तिरडी मोर्चा, महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग, पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये झाली चांगली झटापट। ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन विरोधात आजरा इथं महाविकास आघाडीच्या वतीनं तिरडी मोर्चा काढण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं एकत्र आले। राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, मित्रपक्ष आणि पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले। मोर्चाचं नेतृत्व माजी आमदार के.पी. पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी केलं। सरकार आणि ईव्हीएम विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा संभाजी चौकात पोहोचला। यावेळी बोलताना माजी आमदार के.पी. पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीचा निकाल चुकीचा असून संपूर्ण राज्यात ईव्हीएम मधील छेडछाडीमुळे निकालाचं चित्र बदलण्यात आलंय। जनतेचं मत महाविकास आघाडीच्या बाजूनं होतं, पण ईव्हीएममुळे सरकार आणलं गेलं। मतपत्रिकेवर मतदान घेतल्यास लोकशाही आणि देशही वाचेल। कॉम्रेड संपत देसाई यांनी जनतेच्या मनातील असंतोष व्यक्त केला आणि मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी केली। प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी सरकारनं विश्वासार्हता जपण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचं आवाहन केलं। दरम्यान साखर कारखान्याचे संचालक हरिभाऊ कांबळे यांनी माजी आमदार के.पी. पाटील यांच्या विजयासाठी निवडून आल्याशिवाय चप्पल घालणार नाही असा निर्धार केला होता। मोर्चाप्रसंगी के.पी. पाटील यांनी त्यांना चप्पल जोड देऊन विजय आपलाच असल्याचं सांगत चप्पल घालण्याची विनंती केली। हरिभाऊंनी विनंती मान्य करत चप्पल घातले। कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीनची तिरडी जाळण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झटापट झाली। गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, उदयराज पवार, रणजित देसाई, युवराज पवार, किरण कांबळे, सिद्धार्थ तेजम, संजय सावंत, भिकाजी विभुते, नारायण राणे, शिवाजी इंगळे, शिवाजी पाटील, महेश पाटील, डॉ. नवनाथ शिंदे, डॉ. रोहन जाधव, शिवाजी गुरव, कॉम्रेड शांताराम पाटील, रवींद्र भाटले, रवी तळेवाडीकर, समीर चांद, दिनेश कांबळे, राजू घोलम, प्रकाश मोरुसकर, विक्रमसिंह देसाई, हरिभाग कांबळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।